हांव तुमकां पयलीं वेलकम करता. आज हिंगा आमकां प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार आमची 20 ऑक्टोबराची एन्युअल जनरल बॉडी आसली ती एडजर्न जाली आनी ती मिटींग आमची कॉल आवट करची पयलीं प्रेसिडेंटान स्पेशल जनरल बॉडी आपयली आनी ती स्पेशल जनरल बॉडी आपयली ती आमकां कोणा भितर हेतू घेयनासतना तेन्ना कॉन्फिडन्स हेतू घेयनासतना आपयतकीर आमी तेजेर हेका सोसायटीक रजिस्ट्राराक आमी लॅटर केलें आनी तेणे आमचे वटच्यान न्याय दिलो. तेन्ना आमचे वटच्यान ते न्याय दिलो आनी ते हें केलें आनी आमी ती मिटींग आतां कॅन्सल जाला. तेजे बद्दल फूल डिटेलान कितें आसा तें सेक्रेटरी तुमकां सांगतलो. सगळ्याक वेलकम करता. जशें तुमी जाणा आसतले की आमची AGM जी लास्ट 20 तारखेर जाल्ली ती काही कारणां लागून मातसो केओस जालो, मातशें बोवाळ जालो आनी ती आमकां एडजर्न करची पडली. जो अजेंडा नंबर 1 आशिल्लो आमचो मिटिंगेचो पासींग द मिनिट्स ऑफ द मिटींग, सो तो खंय तरी आमकां आमचो मुखार वचूना आनी कॅन्सल जालो. ही आमची नोटीस आसलेली 20 तारखेची. तितून आमचे 5 अजेंडा आशिल्ले. फर्स्ट अजेंडा मिनिट्स टू कन्फर्म द मिनिट्स ऑफ द लास्ट जनरल बॉडी मिटींग, to receive and adopt the annual report and audited statement of accounts of the association, to appoint an statutory auditor and internal auditor and fix their remuneration, to appoint an ombudsman cum ethics officer was the agenda number 4, and 5th to transact any other business that may be allowed by the chair. So हे आमचे 5 पॉयंट आशिल्ले आनी ही नोटीस आमची ही AGM आमची 20 तारखेर जाल्ली. सो ती बोवाळ जातकीर आमकां एडजर्न करची पडली. सो एडजर्न करतकीर आमकां AGMान अशें सांगलें की बाबा तुमी पयलीं एकदां डिसायड करा, तुमी सगळें फिक्स करा तुमचें कशें कितें आसा तें आनी तुमी परत AGM कॉल आवट करा म्हणून. सो दॅट वॉज अ डिसिजन टेकन इन द AGM वीच वॉज एडजर्न. आनी तातूंत भितर काही मेंबर्साचो आनी बाकीच्या विशयाचेर डिस्कशन जालें, कोणाचेर थोडी एलिगेशनां जालीं आनी बोवाळ जालो आनी केओस जालो आनी ती मिटींग बंद पडली आनी ती एडजर्न जाली आनी काबार जाली मिटींग. सो आतां तेजे नंतर आमकां ती एडजर्न जाल्ली मिटींग ती आमकां आतां परत कॉल आवट करपाक जाय आशिल्ली. सो आमी एडजर्न AGM जी आशिल्ली वीथ सेम अजेंडा, कारण दीज अजेंडाज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फंक्शनींग ऑफ द असोसिएशन. सगळ्यांक पयलीं ही गोश्ट समजोवपाक जाय, कारण मिनिट्स आमचे अप्रूव जावपाक जाय, आमचो ओम्बुड्समॅन अपॉयंटमेंट जावपाक जाय आनी हे सगळें आमकां अजेंडाचेर घालून आमकां हे सगळ्यो गोश्टी करच्यो पडटा. एज अ सेक्रेटरी, एज अ मॅनेजींग कमिटी, वी आर बाउंड टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ गोवा क्रिकेट असोसिएशन एंड these are ऑब्जेक्ट्स which needs to be fulfilled by the members of the association. सो तितूंत भितर अशी मदींच बोवाळ जालो की प्रेसिडेंटान खंय तरी मिटींग कॉल आवट केल्या आनी नोटीस क्लबाक सर्कुलेट जाल्या आनी एक दीस 5 तारखेर कितें तरी एक पेपरार नोटीस पयली. सो आमकां मॅनेजींग कमिटीक हें कोणाक खबरच ना. आमकां खबरच ना. आनी तेजे पयलीं आमी 2 मॅनेजींग कमिटीचे मिटींगय घेतलेल्यो. त्या दोनी मॅनेजींग कमिटी मिटींगेकय प्रेसिडेंट एबसेंट रावलो आनी ती 2 मॅनेजींग कमिटीच्यो ज्यो मिटींग्स घेतलेल्यो त्यो इट वॉज रिगार्डींग द कंडक्टींग ऑफ द AGM, की AGM जी एडजर्न जाल्ली ती परत AGM आमी केन्ना घेवया. त्या AGMान जे डिस्कशन जाल्लें ते इशूचेर जो बोवाळ जाल्लो तो इशूचेर आमी एज अ मॅनेजींग कमिटी एंड ऑफ द डे दे आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव बाय द सेम AGM जे मेंबर्स ऑफ द असोसिएशन, जे 107 क्लब 108 क्लब जे आमी 7 क्लब जे आमी म्हणटा तेंच्यांनी निवडून दिल्ली ह्यो कमिटी आसा. वायस प्रेसिडेंट शांबा देसाय आसा आमचे बरोबर, ट्रेजरर आसा आमचे बरोबर, जॉयंट सेक्रेटरी आसा, मेंबर आमचो राजेश पाटणेकर सर तो काही कारणां लागून पावूना आनी आमचे 2 ICA मेंबर ते एकटो खंय तरी मॅचीक गेला आनी एकटे पावपाक शकूना. सो हे इलेक्टेड मेंबर्स आसतना आतां फाल्यां सकाळीं जर तूं खंयची मिटींग आपयता, मिनिट्स बरोवपाचें काम सेक्रेटरीचें आसता, स्टेटमेंट्स अकाउंट्साचे रिलेटेड सपोज फाल्यां कितें डिस्कशन जाता जाल्यार ट्रेजरर हॅज टू बी इन्फॉर्म. ट्रेजरर त्या मिटींगेक आसपाक गरज आसा, हो फॅक्ट आसा. आनी तेजे पयलीं आमी ज्यो 2 मॅनेजींग कमिटी मिटींग घेतली त्या मिटींगेन आमी अजेंडाचेर घातलेले विशय की बाबा जे कितें एलिगेशन जाल्या वा बाकीचे विशय जे डिस्प्युटेड विशय जे आसा त्याचे खातीर आमी मॅनेजींग कमिटीन आफोवन मॅनेजींग कमिटीन ते डिस्कस करून तेजेर खंय तरी वाट काडपाक, तेजेर खंय तरी सोल्युशन काडून एमिकेबली तो विशय काबार करून मुखार वचपाक लागून 20 तारखेर जी AGM एडजर्न जाल्ली 23 तारखेर आमी मिटींग आपयली 3 दिसांनी विथ द 2/3 ऑफ मेंबर्सांनी सायन करून आमी मिटींग आपयली. आनी त्या मिटींगेक आमी अजेंडा घातलो की टू डिस्कस अबाउट द एडजर्न AGM, की हो विशयाचेर आमी कितें करपाक जाय तें उलोवपाक जाय तें.
सो तेजेर प्रेजिडेंटय एबसेंट रावलो, जे कोण एलिगेशन्स कोणाचेर जाल्ले ते मेंबर्सूय थोडे कोऑप्टेड मेंबर्स आशिल्ले तेय एबसेंट रावले. सो परत आमकां थंय कांय डिसिजन घेवपाक मेळूना कित्याक प्रेजिडेंटूय ना जालो. सो आमचे भितर आमी जे मेंबर्स जे सगळे प्रेजेंट आशिल्ले तेंच्यांनी हें सगळें डिस्कशन केलें. सो तरी पूण मागीर ती एक मिटींग 23 तारखेची मिटींग जाली. मागीर आमकां वी आर अगेन एज पर द कॉन्स्टिट्यूशन वी आर ड्युटी बाउंड टू हॅव अ मंथली मिटींग ऑफ द मॅनेजींग कमिटी. ती हांवें पयर परत 29 तारखेर परत आफयली. 29 तारखेर मिटींग आफयली. परत सेम डिस्कशन की बाबा आतां ऑलरेडी 1 म्हयनो जाला एजीएम एडजंट जावन. सो आतां आमी परत ती केन्ना एजीएम कंडक्ट करया, केन्ना आमी परत कन्वीन करया तेजेर डिस्कशन. कित्याक एज अ मॅनेजींग कमिटी म्हणून सगळे मॅनेजींग कमिटी जेन्ना बरोबर आसता तेन्ना डिसिजन मेकींग बरें जाता. कित्याक आमी जेन्ना एजीएमाचे मुखार वता तेन्ना आमी एज अ टीम वता. नॉट इंडिपेंडंटली आमी वचपाक शकना की हांव सेक्रेटरी म्हणून आय कॅनॉट डिक्टेट टर्म्स देर ऑर एनी ऑफीस बेरर. सो वी हॅव टू गो एज अ टीम. सो हें सगळ्यांनी समजोवपाक जाय. सो तेजे खातीर परत मिटींग आपयली. तेन्नाय खंय तरी आमचो प्रेजिडेंट पावूना रिजन अननोन, म्हाकाय खबर ना कित्याक लागून येवना तो. सो म्हाकाय तेणी कांय कळोवना कसो कित्याक पावूना तो. सो तो त्या मिटिंगेक पावूना. सो तें डिस्कशन परत थंयच उरलें की प्रेजिडेंट इज अ प्रेजिडेंट ऑफ द असोसिएशन. सो तेजो ओपिनियन म्हाकाय कांय नोट करपाक मेळूना. सो तो येवना. तितूंत भितर ही 29 तारखेची मिटींग जावन खंय तरी परत लक्षान आयलें की हें करता की मिटींग कॉल आउट केल्या स्पेशल जनरल मिटींग म्हणून. प्रेजिडेंटान स्पेशल नोटीस ऑफ स्पेशल जनरल मिटींग म्हणून एक हो नोट क्लबाक पावलो. बट सेक्रेटरी हॅज बीन टेकन इनटू कॉन्फिडन्स. नो, एंटायर मॅनेजींग कमिटी वॉज केप्ट इन डार्क. उरलेल्या कोणाकूच ना, कोणाकच खबर ना. सो ते तुमी विचारा प्रत्येकाक. सो ती ही मिटींग आफयली. आतां मिटींगेक जेन्ना मिटींग जर तूं कॉल आउट करता वीच इज फायन, आमकां कांय प्रॉब्लम ना. पूण इट हॅज टू बी द एजीएम वीच वॉज एडजंट. कित्याक प्रायमरीली आमचो जो अजेंडा आसा जो ऑलरेडी डिस्प्युटेड आसा आनी ऑलरेडी पेंडींग आसा तो अजेंडा तो बिझनस कंडक्ट करप हें इम्पॉर्टंट आसा. कारण हे जे रिपोर्ट्स आसता ऑडिटेड स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स बीन जे इम्पॉर्टंट मॅटर्स आसा ते दॅट वी हॅव टू फर्निश इट टू द रजिस्टर, वी हॅव टू सेंड इट टू द BCCI. सो देर आर फॉर्मेलिटीज वीच नीड्स टू बी फॉलोड, द ड्यू प्रोसिजर हॅज टू बी फॉलोड. सो ते आमकां करपाक जाय. आतां ही स्पेशल जनरल मिटींग काडल्या तितूर एडजंट जाल्ले अजेंडाचो एकूय पॉयंट ना. सो एजीएम घेयनासतना मिटींग घेता. एजीएम घेयनासतनाच हो स्पेशल जनरल मिटींग कॉल आउट केली. सो आमकांय कांय कळूना की बाबा कितें चल्लां, की बाबा एडजंट जाल्ली एजीएम घेवपाची सोडून स्पेशल जनरल मिटींग आतां कितें, वॉट वॉज द नीड, कितें आशिल्लें. सो तें कळूना. सो ताका लागून आमी वी हॅड नो अदर ऑप्शन देन रायटींग इट टू द रजिस्टर. बिकॉज सी यू कॅनॉट टेक एंटायर मॅनेजींग फॉर ग्रांटेड. कित्याक वी आर ऑल्सो आन्सरेबल. एज अ सेक्रेटरी आय एम आन्सरेबल. एज अ ट्रेजरर मिस्टर दया पागी इज ऑल्सो answerable to authorities. आणि we have some responsibilities bestowed upon us by the AGM. कळ्ळें. सो ताका लागून आमी वी हॅड नो अदर ऑप्शन देन आमकां परत खंय कोर्टान वचपाक नाका आशिल्लें, कांय करपाक नाशिल्लें. रजिस्टराक आमी सगळ्यांनी जे आमी टोटल 8 मेंबर आसा, 8 मेंबर्सांतले 7 मेंबरांनी आमी सायन केले. 7 मेंबरांनी ताणें एकल्यानच आपल्यानच केलें. हय. सो आमी रजिस्टराक बरयलें 7 मेंबरांनी आमी सगळ्यांनी सायन केलें की बाबा हें आमकां कांयच खबर ना, आमकां कांयच इन्फॉर्मेशन ना. अजेंडाय बीन कितें फिक्स केला तोय आमकां खबर ना. आतां ताणें जो अजेंडा बरयल्लो तितून तेणी टू डिस्कस रिपोर्ट ऑन इंटरनल एन्क्वायरी कमिटी कॉन्स्टिट्युटेड बाय द जनरल बॉडी इन इट्स मिटींग डेटेड 2010-2024 वॉज अजेंडा नंबर 1. सेकंड अजेंडा आशिल्लो टू डिस्कस द स्टेटस ऑफ अदर डायरेक्शन ऑफ द जनरल बॉडी इन इट्स मिटींग डेटेड 2010-2024 आनी टू ट्रान्झॅक्ट एनी अदर बिझनस दॅट मे बी फॉर अलाउड बाय द चेअर. आतां तो ह्या अजेंडान म्हणटा टू डिस्कस द स्टेटस ऑफ अदर डायरेक्शन ऑफ द जनरल बॉडी इन इट्स मिटींग डेटेड 2010 म्हणल्यार लास्ट मिटींगेची कितें कितें डायरेक्शन आशिल्लीं तें डिस्कस करपाक. आतां सपोज लास्ट 20 तारखेची जर डायरेक्शन जर तूं स्पेशल जनरल मिटींगेन घालतलो जाल्यार मिनिट्स हॅज टू बी सर्कुलेटेड. कित्याक केन्ना केन्ना कितें जाता आमचे 107 क्लब आसा. एक 20 तारखेचे मिटींगेक सपोज प्रेजिडेंट आशिल्लो प्रेजेंट, ह्या मिटींगेक जर तो पावना जाल्यार सेक्रेटरी कोणूय एटेंड करता, ना जाल्यार तेजे ऑथरायज कोण पर्सन आहा तो एटेंड करता. सो ताका कितें घडिल्लें त्या मिटींगेक ताका कळचें ना. सो तेजे खातीर मिनिट सर्कुलेशन म्हणून एक प्रोसिजर आसता की आमी जी मिनिट्स मिटींग जाता तेजे आमी मिनिट्स करता आनी त्या खंयच्या मिटींगेचे पयलीं आमी ते सर्कुलेट करता सो दॅट मेंबर्स कम प्रिपेर्ड की एक्झॅक्टली कितें जाल्लें तें. सो ह्या मिटींगेची जो नोटीस काडिल्ली तेजे मिनिट्सूय सर्कुलेट करूना. कित्याक सेक्रेटरी इज एज पर द कॉन्स्टिट्यूशन सेक्रेटरी हॅज अ रायट टू मेंटेन द रिकॉर्ड्स, टू रायट द मिनिट्स एंड टू सर्कुलेट इट.
सो आमकां खबरच ना, सो मिनिट्सूय धाडूना. आतां मिनिट्स धाडना आसतना ही मिटींग कन्वीन करून खंयचें डिसिजन मुखार वचपाक शकता तें आतां म्हाका खबर ना की कितें करपाक सोदताले वा कितें तेजें इंटेंशन कितें आशिल्लें तें. सो तेजे खातीर आमी वी वर ऑल्सो इन द डार्क की एक्झॅक्टली कितें जाता आनी कितें घडटा वी वर ऑल्सो क्लूलस. सो ताका लागून आमी रजिस्ट्राराक बरयलें आनी वी आर थँकफूल टू द रजिस्ट्रार कित्याक ही इंटरविन्ड एंड ही कॅन्सल्ड ही पास्ड एन ऑर्डर सेईंग टू कॅन्सल ही डिरेक्टेड द प्रेसिडेंट ऑफ गोवा क्रिकेट असोसिएशन टू कॅन्सल द मिटींग आनी इट इज स्टँड कॅन्सल्ड एज ऑन टुडे टील द फर्दर इन्व्हेस्टिगेशन. तेणी एज पर अंडर द सोसायटीज रजिस्ट्रेशन एक्ट 1860 जे तेंचे हें आसा बायलॉज आसा तेंचे प्रमाणे जे ताका रायट आसा त्या प्रमाणे तेणी ती होल्ड केली. सो सांगपाचें तात्पर्य इतलेंच की आमी आमच्या क्लबांकय सांगपाक सोदता की जें कितें आसा जें आमी ट्रान्सपरन्सीन करपाक सोदता आमकां एजीएम घेतिल्ली जाय आनी जाता तितले बेगीन घेतिल्ली जाय. आतां हे स्पेशल अजेंडान जे अजेंडा घेतलेलो तोच अजेंडा एजीएमय करून घेवपाक जाता. पूण नोबडी स्टॉप्स एनीबडी फ्रॉम टेकिंग दीस अजेंडा. पूण मेन कितें आसा कंडक्ट मेन बिजनस कितें आसा असोसिएशनाचो बिजनस कितें तो खंय तरी फाटी मारून खंयचे तरी कोणाचे पर्सनल अजेंडा करपाक लागून कितें तरी करपाक म्हणजे वेस्टेड इंट्रस्ट आसा वो कितें आसा म्हाका खबर ना. आय डोंट वॉन्ट टू एलेज एनीथींग. क्लब्स आर स्मार्ट इनफ. क्लब्स हॅव सीन द अजेंडाज बोथ द अजेंडाज दे हॅव इन देर हँड इन देर मेल बॉक्स. तांकांय खबर आसा कितें चल्लां आनी कितें ना तें. सो एडजंट जाल्ली मिटींग एजीएम ही एजीएमच परत एडजंट जाल्ली परत कंटिन्यू करून एजीएम घेवपाक जाय सो दॅट आवर बिजनस कम्स ऑन अ रायट ट्रॅक. कळ्ळें. So that continue process is It's a followed. continuous process. And a special general meeting is taken only on the emergency or any special occasion. So for example आमकां फाल्यां स्टेडियमाचेर डिस्कशन करपाक जाय क्लब मेंबर्सां वांगडा जाल्यार आमी एक स्पेशल जनरल मिटींग आपयता आनी तांकां तें सांगता. पूण हो जो डिस्प्यूट आशिल्लो इट इज अ फॅक्ट. म्हळ्यार तूं हेजेर ह्यो नोटिसीस पळोवन तुमी खंय तरी मनशाक कळटा हें करपाक सोदता. सो आयचे प्रेस घेवपाचो इतकोच हें की आमकां गोवा क्रिकेट असोसिएशनाचो कंडक्ट हो स्मूथ चल्लेलो जाय. आमकां ट्रान्सपरन्सी जाय. आमी हांगा पर्सनल अजेंडा घेवन कोण येवना. आमकां जाय क्रिकेट चल्लेली क्रिकेट बरी जाल्ली. आमचो पूर्ण एफर्ट आसा. हांव स्वताक सांगता जेन्युनली आमचो पूर्ण एफर्ट आसा की खंय तरी क्रिकेट बरी जावपाक जाय. रिजल्ट्सूय आमकां मेळटात. फाटले रणजी ट्रॉफीचे 5 मॅची आमी जिखल्या. बाकीच्यो आमचे टिम्स अंडर 19 धर अंडर 23 धर आमचो परफॉर्मन्स बरो आसा. बाकीचे प्लेयर बाकीचे सगळे जो आमचो जो बिजनस जो कंडक्ट करता आमी तो आमी सारको पारदर्शीक म्हणटचो करता. आमी पूर्ण ट्रान्सपरन्सी दवरून करता. पूण हें अशें जें जाता तें खंय तरी रॉंग जाता आनी आमकां हें इंटरव्हीन करचें पडलें कित्याक आमकां आनी कांय ऑप्शन नाशिल्लें. कित्याक आमी असो कोणाले पर्सनल अजेंडा घेवपाक आमी वी कॅनॉट कीप क्वायट सीट आयडल आनी कोणाक तरी हें करून दिवपाक सोदता तशें कांय ना. सो हो मेन अजेंडा आशिल्लो. आतां एज अ मॅनेजींग कमिटी आमचो नेक्स्ट आमी तुमकां सांगता की आमी क्लबांकय सांगपाक सोदता तुमच्या माध्यमांतल्यान. कारण हांव पर्सनली ट्राय करतलो सगळे क्लबां कडेन परत उलोवपाक. फ्रॉम डे वन ज्याच दिसा साकून हांव सेक्रेटरी जालां इवन स्टेडियमाच्या इश्यूचेर सुद्दां हांव सदांच तुमकां प्रेस भावांक हांव सांगत आयलां की हांव जो पर्यंत 107 क्लबाचो कॉन्फिडन्स घेना जो पर्यंत तांची हांव एकमत करना तो पर्यंत आमी स्टेडियमाचेर सुद्दां आमी आयज पर्यंत खंय डिसिजन घेवना. कित्याक हांवें भरपूर ट्राय केली सांगपाक की बाबा 2 जागे आसा खंयच्या जाग्याचेर कितें बरें आनी कितें ना तें. कारण हांगा बसतकीर आमकांय खंय तरी डिसिजन मेकिंगाचेर म्हाकाय ऑथॉरिटी आसा. हांवूय म्हाजे कलिग्सां कडेन उलोवन तांकांय कॉन्फिडन्सान घेवन तांकांय कन्विन्स करून बाकीच्यो गोश्टी कशे मुखार व्हरपाच्यो हे आमी एकामेका कडेन उलोवन करता. ना की खंय तरी हांव म्हाजे एकट्याचें स्वताचें डिसिजन कोणाचेर घालपाचो प्रयत्नय करना. सो हांव तुमकां सदांच सांगतालो की हांव 107 क्लबांक घेवन जेंका कॉन्फिडन्सान घेवन हांव हें सगळें करपाक सोदतां. इन द सेम वे आयज हांव तुमच्या माध्यमांतल्यान हांव परत सांगपाक सोदतां की जी एडजंट जाल्ली एजीएम ती आमी परत घेतले. आमकां ती घेवपाक जाय कारण आमकां हो बिजनस मुखार व्हरपाक जाय. कारण हे अजेंडा जे पेंडींग आसा ते आमकां करपाक जाय आनी ट्रान्सपरन्सी दवरून करपाक जाय. कारण पळय तुमकां हांव सदांच सांगतालो डिफरन्स ओपिनियन प्रत्येक ऑर्गनायजेशनान आसता. ती नविदाद कांयच ना. सगळ्यांत जाता. पॉलिटिक्सान जाता राजकारणान जाता सोशल सॅक्टरान जाता खंय प्रायवेट सॅक्टरान जाता. हें ओपिनियन हें खूब कडेन आसता. पूण एज अ मॅनेजींग कमिटी जेन्ना हांगा बसता ती रिस्पॉन्सिबिलिटी घेवन बसता तेन्ना तुजी जबाबदारी आसता की तुजी हितून तुवें तें मुखार व्हरपाक जाय आनी तेंच आमी करता. आमी वायट कांय करना. खंय तरी लोकांक कितें तरी दुसरेंच हांगा
वेशनवप नाल्यार आनी कितें करप ह्यो गोश्टी आमी करूना. हांवें खंयच्याच कोणाच्या बद्दल आज पर्यंत क्लबाक कोणाक कांय सांगूं ना वा कोणाचें अशें नॅगेटीव केन्ना उलोवना. पूण जेन्ना गरज पडटली आनी जेन्ना खरें आसा तें खरें म्हणपाची ताकद म्हाजे कडेन आसा, रॉंग आसा तें रॉंग म्हणपाची ताकद म्हाजे कडेन आसा आनी हांव तें करतां आनी तें हांवें केलांय बीन. कारण हें जें रॉंग आशिल्लें तें रॉंग दाखोवन दिवपाची गरज आशिल्ली. कारण हें जर खोपून घेतलेलें आसलेलें जाल्यार वी वूड हॅव टेकन फॉर अ ग्रांटेड. कारण हांगा सगळे रिस्पॉन्सिबल मनीस आसा. दीज ऑल पोस्ट आर ऑनररी पोस्ट. कारण सगळे आपलें काम धंदो सोडून हें असोसिएशन चलोवपा खातीर दीस रात मेहनत करता. लोक वायस प्रेसिडेंट आमचो काणकोणच्यान येता, आतां तो काणकोणच्यान ह्या प्रेसाक लागून आयला, तो काणकोण रावता, तो वास्को रावता, हांव कुडचड्यार रावता. सो हें सगळें आमी ट्रान्सपरन्सी दवरून करता. सो लोकांनी अशें चिंतचें न्ही की बाबा आमी खंय तरी आमचो ऑथॉरिटी दाखयता हें करता. जें करेक्ट आसा तें आमी करेक्ट रितीन करतले. आनी प्रत्येक क्लबाक हांव सांगपाक सोदतां, बी रेस्ट एश्योर्ड, जें बरोबर आसा तें बरोबर आसतलें. जी मिटींग AGM जी आसा ती आमी जाता तितले बेगीन आमी कंडक्ट करतले. पूण बिफोर दॅट it is our duty as per the constitution, it is our duty की आमी जे आमचो बिझनस आसा, जो GCAचो बिझनस आसा तो सुरळीत प्रमाणे व्हरपाक जाय. आनी जे कितें बाकीचे जे मॅटर्स आमचे मुखार येता ते आमी खंय तरी सुटावो करपाक जाय. कारण आमी तेजेर निश्कर्श लायले शिवाय आमी AGM कडेन वचपाक शकना. फाल्यां म्हाका कोणी क्वेश्चन केला रे ते हेजेर कितें जालो, तो विशयाचेर आमी लास्ट डिस्कस केलो की हांव फाल्यां थंय अनआन्सर्ड येवपाक शकना. म्हाका तांकां आन्सर दिवचें पडटलें. तो एकटोच मनीस आन्सर दिवपाक शकना. फाल्यां एकावंट्साचेर कितें क्वेरी आयली जाल्यार ट्रेजरर इज रिस्पॉन्सिबल, ट्रेजरर वील आन्सर दॅट. सो बिफोर दॅट वी हॅव टू स्टडी ऑल दीस थिंग्स. ते आमकां सगळें करचें पडटा आनी मागीर आमकां AGMाक वचचें पडटा. आतां हे दोनी तुमकां हांवें स्पेशल एक सिंपल गोश्ट आनी हांव तुमकां कांय दाखयना. ह्यो सिंपल 2 अजेंडा जे सगळे क्लब मेंबर्सा कडेन आसतले, सगळे लोकां कडेन आसतले. हे दोनी कंपेर करा, तुमकां आन्सर मेळटलें. एडजंट AGM आशिल्ली तीच AGM परत घेवपाक जाय आशिल्ली. अजेंडा जो एडजंट मिटिंगेचो जो अजेंडा आशिल्लो तो अजेंडा ह्या मिटिंगेन आसपाक जाय आशिल्लो. हो अजेंडा कित्याक ह्या मिटिंगेचेर ना? Is the president creating a hurdles in functioning of the GCA? See, I don't want to blame anyone. No, it's not. आज तुम्ही 8 मेंबर आसा, no. 7 मेंबर तुम्ही सायन मारून एक लेटर घालला आणि प्रेसिडेंट तुका एटलीस्ट सेक्रेटरी कॉन्फिडन्सान घेयना. what does it mean? So it is very unfortunate. आमी आतां 3 वर्सां जाल्यो, आतां आमी लास्ट 2 वर्सां जाली आमी कारभार सांबाळा GCAचो. आनी हें आमचें लास्ट वर्स इलेक्शनाक आनी 6-7 म्हयने उरल्या. नेक्स्ट ऑक्टोबर 2025 आमचें इलेक्शन जातलें. सो तुमकां हेजे पयलीं अशें केन्ना कंप्लेन येवना. आय ट्रायड माय लेवल बेस्ट की 2 वर्सां आमी जाता तितले बरे भशेन वेले. डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हाजे आनी ट्रेजरराचे आशिल्ले, म्हाजे आनी वायस प्रेसिडेंटाचे आशिल्ले, खूब आशिल्ल्यो. पूण आमी ते सगळे फाटी मारून आमी GCA खातीर, आमी क्रिकेटी खातीर हें सगळें मुखार घेवन गेले. आनी आयज आमचे आतां आमी बरोबर बसल्या. एक अजेंडाचेर, एक मॅटराचेर आमी बरोबर बसल्या. सो जो पर्यंत आमी बरोबर बसना तो पर्यंत कांय जायना. आतां कोण तरी युनिलॅटरली आर्बिट्रेटरली आपूण जर एकटोच सगळें कितें करपाक सोदता जाल्यार तें कशें जातलें? दॅट इज नॉट पॉसिबल न्ही. सो आय एम नॉट ब्लेमींग एनी वन. प्रेसिडेंटाचो कितें विचार आसा तो प्रेसिडेंटाक बरो खबर आसतलो. प्रेसिडेंटान आमकां कित्याक कॉन्फिडन्सान घेवना तें प्रेसिडेंट बरे तरेन सांगपाक शकतलो. आमी सांगपाक शकचे ना. पूण आमी सगळ्यांनी कित्याक सायन मारली तें आमी तुमकां सांगलां. आमी कित्याक कित्याक आमकां एज अ सेक्रेटरी, एज अ ट्रेजरर, एज अ वायस प्रेसिडेंट वी हॅव सर्टन रोल्स टू बी played in this organization. So we are duty bound. कळ्ळें? हे अकाउंट्स, हे ऑडिटर, हे ओम्बुड्समॅन, हे सगळे मिनिट्स पास करपाचे, हे सगळे वी आर ड्युटी बाउंड आनी ते आमकां करपाक गरज आसा. सो तेका लागून आमकां खंय तरी हर्डल येता जाल्यार वी वील हॅव टू टेक सम लिगल ओपिनियन ऑर सम एजन्सीज वीच वी कॅन बी हेल्प ऑफ टू neutralize these or to sort out these things, which we eventually did. We had to go to the registrar. कारण वी आर रजिस्टर्ड अंडर द रजिस्टर. रोहन बाबा, आयज तुमी हेका लागून तुमी सारकें सिस्टमॅटिकली वचोन सगळें हें केलें, तुमच्या क्लबांकूय सांगलां. फाल्यां आनी कितेंय जाल्यार मागीर तेन्ना कितें? सो समवेर देर हॅज टू बी अ क्लॅरिटी ऑन दीस, बिकॉज तुमचें फंक्शनींग सिस्टम आसा. यू आर आन्सरेबल टू 107 क्लब मेंबर्स, यू आर आन्सरेबल टू BCCI एवरीवेर. So if these things comes between 7:1, what happens next for GCA? आता तुवें विचारलें म्हणून सांगता अशे विशय. आतां फॉर एग्जाम्पल आतां हो अजेंडा, आतां फर्स्ट अजेंडा टू डिस्कस रिपोर्ट ऑफ इंटरनल एन्क्वायरी कमिटी कॉन्स्टिट्यूटेड बाय द जनरल बॉडी इन इट्स मिटींग डेटेड. आतां एन्क्वायरी कमिटी बसयली.
त्या हरशी ती एडजंट जाल्ली मिटींग. एडजंट जावन सुद्दां हे क्लब मेंबर्स आमचे सगळे मॅनेजींग कमिटी मेंबर्स एग्री करतले की एडजंट जावन एक खंयच्या तरी मेंबरान एक कितें कोणाचेर तरी एलिगेशन केलें. आतां एलिगेशन जालें, आमी एन्क्वायरी कमिटी बसयली, सगळें जालें. आतां 20 तारखेर मिटींग जाली, 23 तारखेर आमी मिटींग आपयली. ज्या मनशान एलिगेशन केल्लें, आतां एज अ सेक्रेटरी म्हणून आय एम ड्युटी बाउंड अगेन की बाबा ती कितें कंप्लेन आसा ती म्हाजे कडेन पावोवपाक जाय आशिल्ली. टील एज ऑन टुडे म्हाजे कडेन ती कंप्लेन ना. अरे इट इज नॉट इवन इनवर्टेड इन द GC. आतां फाल्यां म्हाका सकाळी कंप्लेन ना जाल्यार कसले कंप्लेन आतां फाल्यां सकाळी म्हाका त्या कंप्लेनीचेर म्हाका जर स्वता म्हाका दिसता की हांवें त्या कोणाचेर एलिगेशन जालां वा कितें जालां तेजेर कितें एन्क्वायरी करपाक जाय, तेजेर कितें एक्शन घेवपाक जाय. आय डोंट हॅव एनी डॉक्युमेंट. हांव कसो एक्शन घेतलो, हांव कितें करतलो. हें जालेंच. आतां जे एलिगेशन केल्लें तो मनीस म्हाका मेलार बरयता की आपल्याक सेक्रेटरी लागना, आपल्याक प्रेसिडेंट लागना, आपल्याक मॅनेजींग कमिटी लागना, आपल्याक कोण लागना. आपूण कितें आतां एजीएमान पळयतलो. आमी कितें करपाक बसल्या तर. आतां एजीएम हॅपन्स वन्स इन अ इयर. आतां तो प्रत्येक म्हयन्याक एजीएम आपयतलो, कितें करतलो. हांवें फाल्यां एक्शन घेतली जाल्यार म्हाजे कडेन कितें तरी डॉक्युमेंट आसपाक जाय. म्हाजेर एलिगेशन जाता, कोण म्हणटा की सेक्रेटरी आनी कितें करता, सेक्रेटरी तें करता. पूण म्हाजे कडेन एज ऑन टुडे म्हाजे कडेन कांयच ना. आमी मॅनेजींग कमिटी मिटींग आपयली, ऑफिशियली आमी सांगलें मेंबर्सांक की बाबा तुमचे कडेन कितें आसा तें दिया, कंप्लेन दिया, आमी पळयता, आमी इन्वेस्टिगेट करता. आमकांय कंप्लेन दिना, मॅनेजींग कमिटीनी एटेंड जायना. मागीर आमी करपाचें कितें. सो आयज पासून कंप्लेन ना तुका. आज पर्यंत जे 20 तारखेर जे एलिगेशन जाल्ले ती खंयचीच कंप्लेन विचारा, ट्रेजरराक विचार, वायस प्रेसिडेंटाक विचार, कळ्ळें. आमचे कडेन कंप्लेनच ना. हांवें मॅनेजींग कमिटीक जी एन्क्वायरी कमिटीचे मेंबर आशिल्ले, वन मेंबर इज पार्ट ऑफ अवर मॅनेजींग कमिटी, जी एन्क्वायरी कमिटीन आशिल्ले, हांवें त्या मॅनेजींग कमिटीची 23 तारखेर मॅनेजींग कमिटी मिटींग घेतिल्ली. तेन्ना हांवें त्या मेंबराक विचारलें की तुजे कडेन ती कंप्लेन पावल्या. दॅट मेंबर इज ऑल्सो अनअवेर की कंप्लेन कितें. हांवें ताका विचारलें आगो तूं तशें जाल्यार तुजे कडेन कंप्लेनच जाल्यार ना जाल्यार तूं एन्क्वायरी कसली केली तुवें. इनवर्ट जावंकूच ना, कांयच ना. इनवर्डच जावना, तुवें एन्क्वायरी कशी केली. तुजे कडेन कंप्लेनच ना. तूं म्हणटा इट इज ऑन रिकॉर्ड, वी हॅव मिनिटेड इट. कोणा कडेनच कंप्लेन ना. जेर एलिगेशन घातलेलें तेणी पुलीस कंप्लेन केली ऑन द पर्सन हू हॅड एलेज्ड, कन्सर्न पर्सन. तेजेर कंप्लेन केली की आपल्याक डिफेम केला वा आपल्याक आय हॅव माय रायट की आपल्याक ती कंप्लेन दिवची म्हणून. आपणाक खबर ना कितें कंप्लेन आनी कितें ना तें. एन्क्वायरी जाली, सगळें जालें. आतां तो मेंबर म्हणटा की पुलिसाकय कंप्लेन दिना. आतां पुलिसा कडेनय कंप्लेन ना, आमच्याय कडेन कंप्लेन ना. मागीर आतां कसलें एलिगेशन मागीर कसलें एलिगेशन. आनी आमी एज अ असोसिएशन, एज अ मॅनेजींग कमिटी आमी कितें करपाचें हो प्रश्न आसा. हें सगळे क्लबाक खबर आसा वा खबर ना म्हाकाय खबर ना. पूण आमी कितें करतले. आतां हांव सांगता तुमकां, म्हाजे कडेन एकय इनवर्ट ना. कंप्लेन म्हाका आज पर्यंत खबर ना की कोणी कंप्लेन केली आनी कितें कंप्लेन केली. दोन बाब ह्या विशयाचेर भायल्यान थोड्या एक्टिविस्टांनी तुमचेरूय खूब टिका केली. सो वॉट यू वूड लायक टू से. आयज हे लोकांक खबर ना. एक्झॅक्टली दॅट इज वॉट आय एम सेइंग. दॅट इज वाय द एंटायर मॅनेजींग, आमी एक दोग जाण ना पूण वी आर सिटींग हियर. म्हाका कोणी कितें केलें तें खबर ना. पूण आय एम सेइंग आय एम टॉकिंग अबाउट द GCA. We do not have any sufficient document. We do not have that complaint copy inwarded till date in the Goa Cricket Association. Neither it has come to me. I have communicated to that person through mail. I have called for a managing committee meeting. In that managing committee meeting, I raised this question की तुम्ही आमकां complaint दिया. We will take action. कितें आसा तें आमी एज पर कॉन्स्टिट्यूशन कितें एक्शन घेवपाक मेळटा तें आमी घेतलें. आमकां आमचे कडेन वुमन्स टीम आसा, मेन्स टीम आसा. वी हॅव अंडर 14, अंडर 16, अंडर 19, अंडर 23 सिनियर टीम. पांच अंडर एज ग्रुपान आमी वी हॅव कोचीस, वी हॅव सपोर्टिंग स्टाफ, वी हॅव 100 and 200 people, players, plus we have 100 सपोर्टिंग स्टाफ टू लूक आफ्टर. आमी कोणाक डिस्क्रिमिनेट करना. हांव खंयचे हो कोच बरो, तो कोच बरो, कित्याक एज अ असोसिएशन वी हॅव लॉट ऑफ थिंग्स टू बी लुक्ड आफ्टर. सो म्हाजो हांगा पर्सनल फेवरेट कोण ना. बरें, हांव येयलो 2 वर्सां फाटीं. जे कोचाचेर एलिगेशन जालां तो कोच इज वर्किंग इन GCA फॉर लास्ट 15-20 years. हांव 2 वर्सां पयलीं येयलां. हांव 2022 येयलां. कोच काम करता 15 वर्सां जालो. सो म्हाका पर्सनल कितें आसा कोणाचें तें म्हाका तेजेर पर्सनल हेजेर कांय करपाक. पूण एज अ बिजनस, एज अ असोसिएशन जो रोल आमी कोणाक कोचांक दिला वो आमचे जे प्लेयर्स आसा तेंचे कडल्यान कितें घेवपाचो रायट आमकां आसा. GCAक आसा, मॅनेजींग कमिटीक आसा. सो आज पर्यंत आमचे कडेन कंप्लेन ना. आमी कांय एक्शन घेवपाक शकना. पीपल आर ब्लेमिंग मी की हांव एक्शन घेना, हांव कांय करना. अरे आय एम ऑन रिकॉर्ड. आय एम टेलिंग द पीपल, आय एम टेलिंग द क्लब मेंबर्स थ्रू योर मीडियम की आय डोंट हॅव अ कंप्लेन टील डेट. नायदर द AGM डजंट हॅव दीस कंप्लेन विथ देम.
एजीएमाक बोवाळ जालें, एजीएमान डिसिजन घेतलें, आय रिस्पेक्ट दॅट, आय ऑल्सो सेड की एन्क्वायरी कमिटी करची म्हणून, पूण फायनली सोल्युशन जाय न्ही तेका. सो भायल्यान अफवा घालता कोण तुज्या वयर? आतां तें म्हाका खबर ना आनी म्हाका कांय फरक पडना कोण कितें करता तें. एलिगेशन्स आर मेड ऑन एनीबडी एंड एनी एलिगेशन्स कॅन बी मेड, कळ्ळें तुका. म्हाका तेजो फरक पडना, पूण हांवें तुका परत सांगलें जें खरें आसा, जें खरें आनी जें फोट आसा तें फोट, हें कितें आसा तें फायंड आवट करपाची गरज आसा आनी हें कळपाक जाय. सो तेजे खातीर हांव म्हणटा. ओके, वन मोर थिंग इज दॅट आयज आठ हितून मेंबरांतले 4 जाण तुमी हिंगा आसा, ऑल 4 ऑफ यू. डज द प्रेसिडेंट टेक यू ऑल इन टू कॉन्फिडन्स? नो. नमस्कार. तुमचे माध्यमांतल्यान आज जी आमकां गोवा क्रिकेट असोसिएशनाक स्पेशली जी कॉन्फरन्स घेवपाक पडली, जी लार्जली सगळे गोंयांत आमचे क्रिकेट लवरां आनी स्पेशली आमच्या क्लबाचे जे मेंबर आसात तेमकां आमी व्हेरी क्लियर मेसेज दिता की जी मिटींग जी आमच्या प्रेसिडेंट विपुल फडकेन जी 15 तारखेर आपयल्ली ती आयज कॅन्सल जाल्ली आसा, कारण रजिस्ट्रान ताका होल्ड केल्ली आसा, स्टे दिला. हांगा आमी जे प्रेस घेतलात तितून आमी व्हेरी क्लियर मेसेज दितात की आमी त्या प्रेसिडेंटाचे ओपोज करनात. आमी खंय प्रेसिडेंटाक रिस्पेक्ट करतात, कारण तो आमचो सारको इलेक्टेड येयल्लो आसा आनी सगळे क्लबांनी ताका इलेक्ट करून आमचे मदीं बसयला आनी आमी सगळे मॅनेजींग कमिटी मेळून बरोबर काम करतात. पूण आयज अशें दिसता की लार्जली की आमी पर्सनली ताका ओपोज करता काय कितें, आमी करना ताका. नाय तेजे पयलेचे आमचे एक्स प्रेसिडेंट विनोद फडके नाजाल्यार तेजी फॅमिली आमी ओपोज करतात असो खंय तरी एक मॅसेज तयार करतात. पूण हो खंयच पर्सनली आमी तांकां ओपोज करना, पर्सनली आमी प्रेसिडेंटाक ओपोज करना. आनी आमी क्रिकेट फर्स्ट म्हणून आमी सगळे जे आमचे मॅनेजींग कमिटीचे मेंबर आसात, वायस प्रेसिडेंट, सेक्रेटरी जावं, आमी सगळे मेळून क्रिकेट फर्स्ट करतात आनी क्रिकेट आमी बिलीव करतात इज अ फॅमिली आनी आमी काम फक्त क्रिकेटा खातीर करपा येयलात आनी क्रिकेट करत रावतले. पूण हांगा आयज जी गोश्ट आमी ओपोज करतात ते पर्सनली जो प्रेसिडेंट आपलो स्वताचो अजेंडा घेवन येता ताका आमी ओपोज करतात. तेजी इलिगलिटी जी पर्सनल पावर यूज करता प्रेसिडेंटाची ताका आमी ओपोज करतात. जर प्रेसिडेंट म्हूण जो आमकां सगळ्या मॅनेजींग कमिटी कॉन्फिडन्साक येना, तो आज जर टेबलार बसत मॅनेजींग कमिटीच्या, आउट ऑफ 9, 8 मेंबर तेजे ओपोज करतात, इन्क्लुडींग CAGची सुद्दां आनी तेजी सुद्दां वॉयस इक्वल जायना. म्हणजे चिंतपा सारकी एक गजाल आसा. म्हूण आमी सगळे क्लब मेंबरां सुद्दां आयज हांगच्यान सांगूंक सोदता की ही जी गजाल घडला ओन्ली फॉर एक गजाल न्ही, ही गेल्ली 2 वर्सां आमचे मदीं जें डिफरन्सेस जाता तितून ही कारणां आसात. आनी मेन कारण म्हळ्यार आमकां खंय तरी तो मिसलीड करता. तो आमचो कितलो जाल्यार प्रेसिडेंट लिडर, तेणी आमकां सगळ्यांक घेवन वचपाक जाय आनी थंय तो मिसलीड केल्ल्या कारणान तो एकटो पडटा आनी सांगूंक पावता की आपले एकटो उडयता. पूण खंय तरी सांगूंक सोदना की आपूण प्रेसिडेंट आपल्या सगळ्यांक घेवन वचपाक जाय, हें आयज तेणें दाखोवन दिलां. आनी आज जी आमची मदली जी गजाल चलताली आमचे मदीं ती आज भायर सरला आनी म्हणूनच तेणी जी मिस्टेक केला, इवन क्लबा कडेन सुद्दां जी मिस्टेक केला ती आमकां एक्सपोज करपाक पडली आनी खंय तरी आमकां न्याय मेळ्ळा. अजून ते मुखार चलतले आनी कळटलें. पूण फाल्यांची जी मिटींग आहा ती जायना, कारण तेणी ती स्पेशल म्हणून कॉल केली. आतां प्रेसिडेंट आनी एक गजाल करता. आमी जेन्ना क्रिकेट करपा आयला ते एवरी क्रिकेट आतां स्टॉप करपाक प्रयत्न करता. डिफरन्सिएशन सगळ्या कडेन आसा, मिस्टेक सगळ्या कडेन जाता, पूण क्रिकेट स्टॉप करपाक मेळना. आमचे कडेन जज येयल्लो, आमकां सगळ्यांक घेवन बसलो, तेणें एकूच सांगलें आख्ख्या इंडियेक खंय तरी क्रिकेटा खातीर इलिगलिटी चलता, खंय तरी मिस्टेक जाता. आपूण बीन 2-3 क्लबांचो जज म्हणून ओम्बुड्समॅन म्हणून पळयता, पूण क्रिकेट स्टॉप करनाकात. तुमचे मदीं डिफरन्सीस आसा आपल्या कडेन हाडात, आपूण सॉल्व करपाक प्रयत्न करतलो, पूण क्रिकेट स्टॉप करनाका. पूण हांगा प्रेसिडेंट एवरी टायम मेल घालतलो, खंय तरी सेक्रेटरीक ओपोज करतलो, आनी कोणाक ओपोज करतलो, स्टाफा कडेन मेल घालतलो. मेलान काम जाता. तूं पर्सनली यो आनी आमचे कडेन उलय. 2 मिटींग केल्यो, तूं येना, मेलान घालतात इल्लिगल म्हणून. आउट ऑफ 9 मॅनेजींग कमिटी 8 जाण प्रेसिडेंट आसा. तुजो वॉयस हांगेन सांग. तूं भायर वचून सांगूंक सोदता कित्याक? तुका क्लबांनी इलेक्ट करता जाल्यार आमचे कडेन डिस्कस कर. वी आर हियर. मिस्टेक आसा, कोणा कडेन मिस्टेक जावंक जायना, सगळ्या कडेन मिस्टेक जाता. पूण तूं क्लबांक मिसगायड करता आनी ताका लागून आमी तुका ओपोज करता. तूं क्लबांक जो सांगपा जाय पळय तें नाका जाल्यार तें सांगता आनी आमकां मागीर एक्सप्लेन करपाक मेळना. म्हणून आयज प्रेसा निमित्यान आमी परत एकदां सांगता, आमी प्रेसिडेंटाक बरोबर आसात. आमी
तेज्या ज्या मेंटॅलिटीक आमी ओपोज करतात, ज्या तरेन तेणी एरोगन्सी शो केला न्ही, जे आमकां कॉन्फिडन्साक येनासतना तो पळय आपल्यालो पावर यूज केला आनी सगल्यांच्याक वायट दिसता. जेणे जो पावर यूज केला तो तुमकां मुद्दाम सांगून मेंटॅलिटी करता आसतना आनी एक गजाल घडली की आमची मिटींग 20 तारखेर जावपा आसली आनी तितूंत सगळे आमी जी गजाली करपा जाय त्यो आसल्यो बॅलन्स शीट एप्रुवल. स्पेशली खंयचे एसोसिएशनाक एजीएम जेन्ना जाता तेन्ना बॅलन्स शीट आनी बाकीचे गजाली घडटात त्यो तश्योच उरल्यो. आनी ताका लागून सगळे जेन्ना एडजन जावन गेले तेन्ना सगळे क्लबांक एक वॉयस आसलो की बेगीन ती मिटींग जावची न्हू, कारण डिसेंबर येयलो पळय आतां आनी बेगीन मिटींग जावची. आनी ह्या मेन टायमान आमचो जो सेक्रेटरी आसा बाब रोहन गांवती आसा, एका BCCIन सावथ आफ्रिकेक मॅनेजर म्हणून अपॉयंट केलो. आनी हे गोंया खातीर आनी स्पेशली एसोसिएशना खातीर प्रावड मुवमेंट की आमचो सेक्रेटरी टीम मॅनेजर म्हणून गेला आनी तो थंय जिखलो बीन. इंडिया जिखली सावथ आफ्रिका. आनी ही इतली बरी गजाल जावपाक मेन टायम गेलो, 1 म्हयनो गेलो आनी सेक्रेटरी आनी आमचे मदीं एक मिटींग बी जावंक शकना. पूण प्रेसिडेंटाक पावर आसलो, प्रेसिडेंट हॅव गुड पावर की सगळ्यां कडेन कॉन्टेक्ट करून तुज्यान ती मिटींग कॉल करूं जाताली. कितले क्लबांनी म्हाका सुद्दां फोन केले, वी आर अ फॅमिली मेंबर, आमी आज ह्या टेबलार त्या टेबलार आमी 25-30 वर्स जाले फायट करत आसा, पूण मागीर एक जाता सगळे. ताका लागून क्रिकेट इज अ फॅमिली, क्रिकेट सगळ्यांक एकठांय करता आनी क्रिकेट इज अ टीम. एकटो कोणाच्यान जिखपा जायना. क्रिकेटाक केन्ना अशें जावं ना, टीम वर्क केल्यार जिखपाचें. आनी प्रेसिडेंट आपूण एकटो रावन काम करूं सोदता आनी ब्लेम करता की बाकी टीम आपल्या बरोबर ना. कारण तुका पयलीं लक्ष येवं ना की तूं टीम म्हण काम करपाची आयज गरज आसा. आनी हेंच तुवें आज दाखोवन दिलें की आपूण एकटो, तुमी जाय तें करा, मॅनेजींग कमिटी आपल्याक लागा म्हूण तुवें आमकां कॉन्फिडन्स घेवना. आनी ह्या मेन टायमान जितली क्लबांनी, हांव सगळे क्लबांक रिस्पेक्ट करता की क्लबांचो सेंटिमेंट आहलो की एडजंट जाल्ली मिटींग बेगीन जावची. आनी ताका लागून तेमी आमकां रिक्वेस्ट करून वयल्यान तेमी सिग्नेचर मारून दिली की बेगीन मिटींग घेवया. आनी ते सगळ्यांनी प्रेसिडेंटाक रिक्वेस्ट केली बेगीन मिटींग करा म्हूण. आनी प्रेसिडेंटा कडेन इतली सिग्नेचर आसतना ही एडजंट जाल्ली मिटींग कंटिन्यू करता आसतना आनी बाकी जर सिरियस मॅटर जो आसलो त्या एनी टायम त्या एनी अदर्सांक घेवं जाताले, त्या एडजंट जाल्ले मिटींगे भितर घेवपा जातालो. पूण आपलो स्पेशल पावर यूज करून आपूण कोण, आपल्याली जी प्रेसिडेंटाचो जो सुप्रीम पावर आसा तो यूज करून तेणी मिटींग कॉल केली. आनी हीच तेजी एरोगन्सी ऑर प्रेसिडेंट जो तकले मारता पळय केन्ना केन्ना चॅरार बसतले, तितूंतली ही गजाल आमच्या प्रेसिडेंट बाबा कडेन जाली. आनी तेतूंतल्यान तेणी क्लबांची सुद्दां रिक्वेस्ट आनी सिग्नेचर मारून दिली पळय, असायड केली. आनी म्हळ्यार क्लबांचे तुका सेंटिमेंट पडली ना. एडजंट जाल्ली मिटींग जेन्ना क्लब तुका कितलेशे क्लब आमकां खबर ना कितले, पूण खूब क्लबांनी आमकां फोन करून सांगलें आमी सिग्नेचर दिलां, मातशी मिटींग बेगीन करा म्हणून. आनी ती मिटींग तुवें एडजंट कंटिन्यू करपाची सोडून तूं खंय तरी स्वता वयता आनी आपल्यालो सुप्रीम पावर म्हणटा आपूण कोण तो, मॅनेजींग कमिटी आपल्याक लागना, आपल्या बाकी कोण लागना, आपल्या कडेन कॉन्स्टिट्युशनल रायट आसा, कॉन्स्टिट्युशन आमी रिस्पेक्ट करता. पूण तूं सगळ्या सायडी दवरून इवन क्लब मेंबर जे आमगे माय बाप जेंचे खातीर आमी आज हांगा इलेक्ट जावन येयला आनी तेमचे हेजेर आमी आज क्रिकेट करता, त्या सिग्नेचरा सुद्दां तो व्हॅल्यू करना. ते सिग्नेचर मारून स्टॅम्प मारून दितात की आमी रायटफुली एडजंट जाल्ली मिटींग कर म्हूण. आनी तूं ती मिटींग करपाक सोदना, तेमची सायन मारले पेपर्स काडून सायडी दवरता आनी स्वताचो अजेंडा घेवन येता. ही मेंटलिटी आमी ओपोज करता. ताका लागून आमी आमकां फोर्सफुली वचपाक पडलें. अदरवायज आज पर्यंत क्रिकेटाक आमी ऑन टेबल बसतात, आमची डिफरन्सिएशन सगळे हांगा क्लियर करता. आनी हांव अजून मागतलो आमी तुजे बरोबर बसता, तूं आमकां जाय कारण तूं इलेक्ट जावन येयल्लो आसा. आमचे कडेन डायलॉग कर, बरो क्रिकेट कर, क्रिकेटा ओपोज करनाका. मिस्टेकीस आसा तूं एनी टायम सांग. सेक्रेटरी सुद्दां आमी सांगतले, सेक्रेटरी चुकता जाल्यार चुकता, क्रिकेट हो मुखार वचप जाय. आनी आमी जे सगळे जाण येयला क्रिकेट गोंयचो डेव्हलप करपाक, आमची भुरग्यांची क्रिकेटाक जी फॅसिलिटीज येतात ती दिवपाक आनी BCCI कडेन बरो आमचें रिलेशन जे आमी आसा तें घेवन आमी सगळ्यां खातीर काम करपाक हांगा येयला, क्रिकेट करपाक येयला. तूं बीन क्रिकेट कर, कोर्ट इज वचोन तूं भायर दाखोवन सोदता की हें रॉंग चला तें रॉंग चला, तुज्यान ह्या टेबलार सांगूंक जाता, क्लबांक सांगूंक जाता, दे आर आमचे सामके हेड सुप्रीम. बट हाव वूड यू वर्क देन? तो मिसगायड करता, तो एरेगंट म्हणटा तुमी, आनी तुमी मेंबर्स इतले तुमी पोजिशनाचेर इलेक्टेड तुमी, सो हाव वील इट वर्क देन? इट इज काम सगळें चलता. पूण हांगा कशें जालां
हांगा क्रिकेटीचेर कांय हें ना, हांगा पर्सनल एलिगेशन चड जाता. म्हणल्यार खंय तरी सेक्रेटरीचेर पर्सनल एलिगेशन, तो खंय कितें करता, कितें आतां म्हाजें पर्सनल लायफ आसा, आतां म्हाज्या पर्सनल लायफाचेर एटॅक करतलो काय तूं एज अ प्रेजिडेंट ऑफ क्रिकेट पळयतलो. तुवें पयलीं डिसायड करपाक, पर्सनल करपाचें जाल्यार पर्सनल करया, म्हाकाय काय प्रॉब्लम तूं ना. वयर स्वता तोपता ताका. आतां तें म्हाका खबर ना कितें जाता तें, पूण पर्सनल खंय तरी येता जाल्यार मागीर पर्सनल करचें. आतां तुवें म्हणलें की खूब जाण भायर उलयता, आतां दॅट इज ऑल पर्सनल. आतां तुमी, हांव असोसिएशनाचो सेक्रेटरी, तो म्हाजें वर्कींग सांग बाबा, हांव खंय क्रिकेटीन चुकलां आनी खंय जाकलां. आमी कोचीस अपॉयंट केले, तेजेर लोक कोर्टान गेले, आनी कितें केलें थंय कोर्टान गेले. आतां कोच घेतलेले, आमी 5 रणजी ट्रॉफी मॅच जिखले. T20 आमचो परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी जालो. आतां वन डे टुर्नामेंट कोच घेतल्या म्हणून कोर्टान गेले. मागीर आतां हें कितें जाता, आतां कितें बरें करतलो जाल्यार पयशे मोडचे पडटले, बेश्टे काय जावं, फुकट कोण हांगा सर्वीस दिवपाक कोण ना हांगा. आतां डिसायड करपाक जाय न्ही की बाबा तूं फाल्यां सकाळीं खंयच्या मनशाक मॅनेजींग कमिटीचे मेंबराक जर टार्गेट करता जाल्यार ते बाबा तूं पर्सनल करतलो काय तूं प्रोफेशनल करतलो. बाबा हांव जर रॉंग करता एज अ सेक्रेटरी म्हणून हांव कितें रॉंग करता तें तूं म्हाका सांग न्ही. हांव म्हाज्या पर्सनल लायफाक हांव कितें करूं तें तुका कित्याक लागलां. आतां हें जालेंच. तेजे नंतर कोचाचें तुमकां सांगलें, अशें प्रत्येक गोश्टीन हितून भितर प्रोफेशनल लायफ आनी पर्सनल लायफ मिक्स करप, हें अशें कशें जाता, हें खंय बरयलां. हांव तरी सांगता की क्रिकेटीचेर जें कितें आसा, आमकां प्रत्येक वी आर ट्रान्सपरंट नाव इन द मॅनेजींग कमिटी. वी हॅव अ ऑडिटर जनरल, CAG गव्हर्मेंट मेंबर सिटींग इन आवर मॅनेजींग कमिटी मिटिंग्स. आमी फायनान्शियल जें कितें करता ते दीज आर ऑल स्क्रुटिनायज्ड. आमकां फाल्यां ऑडिट जाता, BCCI ऑडिट करता, आमचे ऑडिटर्स आसता. वी हॅव 3 एजन्सीज. वी हॅव स्टॅट्युटरी ऑडिटर, इंटरनल ऑडिटर, वी हॅव GST रिटर्न फायल करता ते आमचे वेगळे एजन्सीज आसा. आमचे इन्कम टॅक्स फायल करता ते सगळे वेगळे आसा. आमी जर रॉंग करता जाल्यार रॉंग जाता जाल्यार रॉंग ऑटोमॅटीक कळटलें. खंय तरी बेश्टोच बोवाळ मारप, कितें करप, हें दीस इज बॅड सायन फॉर द ट्रेजरर. रायटली सेड, यू हॅव टू लीड द वे. इफ यू आर अ प्रेसिडेंट यू हॅव टू लीड द वे. यू कॅनॉट बी पोकिंग एवरी नाव एंड देन. खंयचो टुर्नामेंट केलो थंय परत ओपोज करप, हें कितें. म्हाका क्रिकेटूय करप ना, टुर्नामेंटूय करप ना. आमी आतां BCCIचो सावथ झोन आमी अंडर 14 भुरग्यां खातीर टुर्नामेंट केलो. 8 असोसिएशनां इंडियेची जी सावथ झोनाची, 8 अंडर 14 भुरगे येवन गोंयान खेळोन गेले. सगळे ग्रावंडाचेर आमच्या सांग्यार खेळ्ळे, वास्को खेळ्ळे, काणकोण खेळ्ळे, सगळे कडेन खेळोन गेले. तेंचे पेरंट्स खूब लोक आयले, ऑफिशियल्स आयले, कर्नाटका क्रिकेट असोसिएशनान, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनान. आनी जितलोय खर्च जालो तो सगळे 8 असोसिएशनान शेअर केलो. पूण खंय तरी आनी खंयच्या मेंबराचें नांव पेड्ड्यार करप, ते तो टुर्नामेंट ऑर्गनायज केलो म्हणून, दीज आर नॉट गुड थिंग्स. What is the one message that all 4 of you all want to give to the president? ट्रेजरर विल गिव्ह. सांग. आमी अजून सांगतात, तूं सुदार. आमी अजून सांगता की आमी क्रिकेट करया. प्रत्येकाने आपल्यालो पर्सनल अजेंडा, आपल्या पर्सनल इगो असायड, क्रिकेट फर्स्ट आनी ऑलवेज बी क्रिकेट. So कारण आमी गोवा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट करपा आयलात आनी आमी क्रिकेट करत रावतले. आनी सगळे क्लब आमी मेळोन, ऑपोजीट म्हणटा ते कोण ना, क्रिकेट आनी क्रिकेट सोडून दुसरें कांय ना. सो प्रेसिडेंटाक म्हणटा तूं सुदार. आमी ताका परत सांगता, आमी क्रिकेट करया, हय तेंच म्हणटा, म्हणजे तुमी सुदार. क्रिकेट करया. ओके.